LDTV मराठी प्रस्तुत मी मतदार बोलतोय या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत मातोश्री शॉपिंग मॉल जुन्नर। सगळं आदिवासी समाजाला एकच विनंती आहे का जो का कोणी आम्ही दाखवून समजा आता आपण आमिषाला बळी पडलो समजा आता तर पुढची कामी होणार नाही। आपण का बोललं पाहिजे माहितीये का? कारण की आमच्या माध्यमातून त्यांच्यापर्यंत पोहोचणारे आणि आपल्या ज्या पायाभूत नागरी सुविधा आहेत त्यांचा विकास झाला पाहिजे। हे कोण आपल्या घरचे नाही, आपण निवडून देणार आहे तर हक्काने मागणं पण आपलं कर्तव्य नाही। काम ज्याने केले ना त्याच्याच माग राहणार, कारण ताईंनी काम केलेत म्हणल्यावर आम्ही त्यांच्याच माग राहणार। पाण्याचे टाकी विकिंती, शाळा बिळा बांधली, आपलं समाज मंदिराला खर्च बिर्च केलाय। टोटल म्हणजे आम्ही हापच्यावरून पाणी होत असताना ताईंनी आम्हाला पाण्याच्या समस्या सोडवून दिल्यामुळं तिने पहिलं तर प्राधान्य तिला द्यावं लागेल। समाजाला काम दाखवलं जाते खरी सत्य कारण आम्हाला काहीतरी पैशाच्या आमिष दाखवून समाजाची दिशाभूल होती, त्यामुळे विकास थांबला जातो। नमस्कार, मी लक्ष्मण, आपण पाहतायत LDTV मराठी। आता आपण या ठिकाणी दोंडकरवाडीच्या टोनचीवाडी भागामध्ये या ठिकाणचे काही ग्रामस्थ आपल्या सोबत आहे, त्यांच्याशी आपण बातचीत करणार आहे। दादा नमस्कार, आणि इलेक्शन चाललंय, काय इकडे हवा कोणाची? अजून नाही कोणशी काय सांगता येत हवेच काय। आता जे येईल त्याला काय करू आपण असं मतदान। तरी पण आपल्या वस्तीसाठी इथल्या टोनचीवाडीसाठी कोणाचं योगदान राहिले काय? योगदान ताईच आहे ना पहिल्यापासून असं। ताई आशाताई बुचके, हा काय काय योगदान दिलं ताईंनी? पाण्याचे टाकी विकिंती, शाळा बिळा बांधली, आपलं समाज मंदिराला खर्च बिर्च केलाय असं। त्यांच्या माध्यमातून दादांसोबत बोलू इकडं। हे बघा, आपण का बोललं पाहिजे माहितीये का? कारण की आमच्या माध्यमातून त्यांच्यापर्यंत पोहोचणारे आणि आपल्या ज्या पायाभूत नागरी सुविधा आहेत त्यांचा विकास झाला पाहिजे। हे कोण आपल्या घरचे नाही, आपण निवडून देणार आहे तर हक्काने मागणं पण आपलं कर्तव्य। काय काय इथली कामं झालीत, कोणाच्या माध्यमातून झालेत? आमच्या वाडीत आहे ना शाळा, 2 शाळा आणि पिराचवाडीला वरची अंगणवाडी, 1 शाळा ताईंच्या माध्यमातून झालेले। काय शेड बेड आमचं त्यांच्याच माध्यम कुठलं? तिथं वरती मोठं शेड त्यांच्याच। शिवाय आमची यात्रा आहे ना 4 दिवस पुढे होती, 4 दिवसात शेड बांधून दिले त्यांनी। पहिलं तोडायला लावलं, नंतर बांधून दिलं 4 दिवसात यात्रा असल्यामुळं। त्याच्यामुळं ताई शिवाय नाही पर्याय कोणला, म्हणजे आमचं तरी हेच म्हणणं आहे। काय आता वरती निवडून येणार नेतृत्व कसं असलं पाहिजे? अनुभव संपन्न असलं पाहिजे, कामाचा दरारा पाहिजे। नाही, काम ज्याने केले ना त्याच्याच माग राहणार, कारण ताईंनी काम केलेत म्हणल्यावर आम्ही त्यांच्याच माग राहणार। म्हणजे ज्याची खावी पोळी त्याची वाजवावी टाळे थाळी, असं आहे बा आमचं। काय तुमच्या आजही काय प्रश्न प्रलंबित आहेत की जे सुटणं ताईंना गरजेचं आहे? सगळे ताईंना माहिती आहे आमचे विषय, सगळे ताईंपर्यंत पोहोचलेले आहेत। असं त्याच्यामुळं ताईंशिवाय तर पर्याय नाही राहिला असं तर विषय। लढाई कोणत्या 2 पक्षांमध्ये होईल? एवढं नाही सांगू शकत, पण हा ना सगळीकडच बळ आहे म्हणल्यावर नक्की कोण येईल हे नाही सांगू शकत आपण। ज्या वेळेस होईल त्यावेळेस कळेल असं। दादा आहेत माझ्यासोबत, त्यांच्याशी बातचीत करूयात। दादा, काय कोणाची हवा इकडं? आताच पाहिलं तर 4ही पक्षांची 4ही तगडे उमेदवार आहेत। आता हे 4हीतून जो अनुभव येतो जातील त्याच्या पाठीमागे शक्यतो मतदार, पण सगळे 4हीचे 4ही तुल्यबळ उमेदवार असल्यामुळं ही लढत ताटीतटीत होईल एवढंच सांगत। कोण कोण उमेदवार आहेत 4? संतोष दादा चव्हाण, गुलाबशेठ पारखे, आशाताई बुचके आणि संध्याताई भगत हे 4ही तुल्यबळ उमेदवार असल्यामुळं या मतदारसंघात कोण येईल हे काही सांगता येत नाही, तुम्ही खूप हुशार आहे। एक सुज्ञ नागरिक, सुज्ञ मतदार म्हणून काय अपेक्षा आहे का भाऊ? काम करणाऱ्याला निवडून द्यायचं का उगाच कोणी येऊन कधी मधी आश्वासन देणाऱ्याला? काय वाटतंय? काय वाटतंय, जो काम करतोय त्याला आपण सगळ्यांनी साथ दिली पाहिजे असं मी मताचं आहे। आता उमेदवार तर 4ही तुल्यबळ असल्यामुळं लढत ताटीतटीत होईल
पण आता शेवटी मतदार राजा काय करतोय त्याच्यावर अवलंबून. काय तुमचे शेवटी इथं राहत आहेत म्हटल्यानंतर अडचणी आल्या असतील, काही समस्या असतील, कोण सोडवण्यासाठी आलं काय? अडचणीच्या वेळेस मी गेलो, पण आशाताई बुचके यांनी भरपूर अडचणी होत्या त्यावेळेस. आम्हाला पाण्याची समस्या होती. टोटल म्हणजे आम्ही हापशावरून पाणी होत असताना ताईंनी आम्हाला पाण्याच्या समस्या सोडवून दिल्यामुळं तिने पहिलं तर प्राधान्य तिला द्यावं लागेल का समस्या तिने सोडवल्या. प्रत्येक वाडीत आहे ना स्वतः येणार हक्काने येऊन सांगणार का बाबा तुमचे आमची काय गोष्ट कमी आहे काय नाही, ती सगळी गोष्ट ताईंनी करून दिलेली आहे आतापर्यंत. म्हणजे अडचण आली का उत्तर ताई. काय आमचा प्रयत्न हा आहे की कुणी असो तुमच्या मनातला, का आम्ही सांगितले नाही, जे कोणी तुमच्या अडचणी सोडवतील, मग तो चौथ्यापैकी पाचवा कोणी जरी आला तरी पण प्रश्न सुटले पाहिजे. प्रश्न सुटले पाहिजे. मेन महत्वाचे मतदारसंघाचे जे प्रश्न मूलभूत राहिलेत काहींच्या वाड्या वस्तींच्या, ते सुटले पाहिजे. कारण विकासाच्या मागे गेले पाहिजे, विकास झाला पाहिजे. विकास झाला नाही तर मग काय उपयोग नाही. वाडी वस्त्या अजून सुधाराय तेवढ्या सुधारल्या नाही. अजून काही समस्या आहेत भरपूर वाड्या वस्त्यांच्या, त्या सुटल्या गेल्या पाहिजे. एवढीच विनंती राहील. जो कोणी येईल उमेदवार निवडून एवढेच विनंती. चारही उमेदवार तसं तुल्यबळ असल्यामुळं जो कोणी येईल त्यांनी समस्या सोडवाव्या हीच आमची सगळ्या वस्तीकरांची किंवा गावातल्या लोकांची एक विनंती राहील. आता एक महत्वाचा प्रश्न विचारतो, शेवटचा विचारतो. म्हणजे जो आपला आदिवासी समाज आहे, म्हणजे आदिवासी ठाकर समाज आहे, त्यांच्याकडे एक वोट बँक म्हणून पाहिलं जातं. म्हणजे छोट्या मोठ्या गोष्टींचे आमिष दाखवणं किंवा छोट्या मोठ्या गोष्टी दिल्या की खुश करणं आणि निवडणूक त्या ठिकाणी काढून घेणं. तर कसं पाहता तुम्ही, तुमच्या समाजाला काय आवाहन कराल? समाजाला एक आमिष दाखवलं जाते, खरी सत्य कहाणी की काहीतरी पैशाची आमिष दाखवून समाजाची दिशाभूल होती, त्यामुळे विकास थांबला जातो. एक समाजाने एकत्रपणे येऊन जो कोणी विकास करील त्याच्या मागे आदिवासी समाजाने थांबले पाहिजे, एवढंच मी आव्हान करेल. बाकी काय, कारण आपल्याला कसं आहे दादा, पायापाशी पाहून उपयोग नाही, आपल्याला असं दूर अंतरापर्यंत पाहणे गरजेचं आहे. मग आपले नळ, पाणी, गटार, रस्ते, सभागृह असेल, सांस्कृतिक असेल, विद्यार्थ्यांचं शिक्षण असेल, आरोग्याच्या सुविधा असतील, ह्या सगळ्या गोष्टींसाठी जो आपल्याला मदत करणार, आपल्या पाठीशी उभं राहणार, त्याच्या पाठीमागे उभं राहिले. सगळं आदिवासी समाजाला एकच विनंती आहे का जो का कोणी आमिष दाखवून, समजा आता आपण आमिषाला बळी पडलो समजा आता, तर पुढची कामी होणार नाही. कारण का विकास काम आपल्याला करायचे असतील तर आमिष दाखवून कोणी बळी पडू नये, एवढीच मी आदिवासी समाजासाठी एक विनंती करतो. तर ते बरेचसे दिवस ते वातावरण चालूच होतं. मागून आम्ही विषय सोडला म्हणलं कशाच होतंय फॉरेस्टात. नंतर ताईंनी कशी तरी कोशिश केली आणि मग ते आम्हाला सांगितलं हो हे तुम्हाला एक गुंठा भेटणार आहे. ते म्हणले 7-12 तुमचे होणार, आणि त्याच्यानंतर जवळजवळ 12 महिन्यात ते 7-12 भेटले आम्हाला. आणि नंतर ते काय आता घर आपले बांधकाम चाललेत काही लोकांनी. आहे का पक्की घर? पहिली तर कुडाचीच होती ना पहिली. आता जसे ज्याला ऐपत तशी ते बांधतात. घरकुल आले तर ते एक मोठा आधार होईल. आता घरकुल तर नाहीच म्हणा. LDTV मराठी प्रस्तुत मी मतदार बोलतोय या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत हॉटेल मातोश्री गार्डन, सावरगाव.